ज्या कैलास शिखर देवस्थानामध्ये आपण आता उपस्थित आहोत, त्या कैलास शिखर देवस्थानातला एक एक दगड ज्यांनी आपल्या परिश्रमाने लावला, लोकांचा सहयोग घेऊन लावला, ते उपाध्यायजी आपल्या सोबत आहेत. सर, या मंदिराबद्दल थोडक्यात माहिती द्या. तुमचं नाव सांगा. माझं नाव सूर्यकांत वासुजी उपाध्याय. मी वणीचा राहणार आहे आणि यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये माझी नोकरी. मी गोंचा शाखेला इथे मॅनेजर होतो. हो, सांगतो ना. गोंचावरून सन 1984 मध्ये त्या शिरपूरला ट्रान्सफर होऊन आलो. शिरपूरला ट्रान्सफर होऊन आलो तर या गावाचं वैशिष्ट्य काय वेगळं आहे बा. कोणी सांगितलं तो किल्ला आहे. मी किल्ला पाहायला गेलो. मग ही टेकडी कशाची आहे? तर ही देखील गोंडराची टेकडी आहे. तर किल्ला गोंडराचा आहे. अरे बाबा म्हटलं चांगलं आहे. तर इथे एक महादेव ठाकरे म्हणून आमचा दारूवाला कस्टमर होता. तो आपल्या बँकेमध्ये यायचा. तो म्हणाला, अजी आमच्या गावामध्ये लगेच मूर्त्या जुन्या गोंडकालीन आहे. म्हणजे दाखवायचं आम्हाला. मग आम्ही रेसेसमध्ये बघायला जातो. तर या ठिकाणी सगळ्यात पहिले म्हणाले की ती मूर्ती आहे आणि म्हटलं कुठे आहे दाखवा. इथे मूर्तीला ही पूर्व बाजूला जो उतार आहे या ठिकाणी त्या पूर्व बाजूला एका दगडावर चौकोनी काचीव करून दगडावर एक मूर्ती पालथी पडलेली होती आणि ती मूर्ती तिच्यावर मातीचा थर पडलेला होता आणि मातीचा थर अरे या ना धुया ना. आधी आम्ही हात नाही लावत. अरे का नाही म्हणे आगमतून भरून जाते असं असं म्हटलं. तुम्ही अमर्थ माता आहे म्हटलं तुमची. मी आहो म्हटलं. मी ते सगळं केलं. माझं बँकेच्या चपराशी बोलावले. त्यांनी सगळं धुवून काढलं आणि ती शिवाची मूर्ती ही जी पहिली मूर्ती जी आहे सन 1986-84 या मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली आहे या ठिकाणी ती. आणि हे एन्क्रोचमेंट करून ही शासकीय जागा आहे. A+ फॉरेस्ट लँड आहे आणि ह्या A+ गव्हर्नमेंट लँडमध्ये अक्षरशः अतिबंध करून हे मंदिर बांधलं गेलं. आणि गंमत असती की चांगल्या गोष्टीला सहकार्य आपोआपच मिळत असते. आपल्या इथे त्या काळामध्ये खान म्हणून तहसीलदार होते वणीला. मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी विचारलं म्हणजे असं असं. मग त्यांनी एकच मंत्र सांगितला, आमचे लोक दगड ठेवतात त्याच्यावर हिरवं फडकं टाकतात आणि अवला सुरू करतात. तसंच बांध आणि मी तसंच बांधली मंदिर. आणि गंमत अशी, मधुबा उंबरकर राजूचे वडील, राजू वगैरे माझ्या वडिलांचे विद्यार्थी, राजू कमू आणि मधुभाऊ त्यावेळेला नोकरी सोडून मोकळे झाले होते. तर मधुभाऊला घेऊन ते हा जी टेकडीचा परिसर आहे त्या तेवढ्या टिब्यावर त्यांनी जागा करून दिली आणि पहिलं सहकार्य मला मधुभाऊचं मिळालं होतं. हे जे मंदिर बांधलं त्याचं. आणि हे 96-84 मूर्ती चालू आहे. ते होत नाही तर ही दुसरी मूर्ती गणेशाची या ठिकाणी या तुम्हाला या कोपऱ्यामध्ये जी मूर्ती दिसते ही गणेशाची. याच्या आजूबाजूला खोदून बघितलं तर इतकी लेवल खाली जाऊ नये त्याचा सांग लागेना. त्याच ठिकाणी आम्ही ते मंदिर बांधलं. एक मंदिर झालं, ते शिवाचं मंदिर झालं. ते मंदिर झाल्यानंतर मग इथे लोक लग्न लावायला यायला लागले म्हणून गणेश आपल्या हनुमानजीचं मंदिर. तर हनुमानजीच्या मंदिराला ताजने म्हणून इथे फॉरेस्ट रेंजर होते त्यावेळेला, वसंता ताजने. त्यांनी मला मदत केली आणि सालोरी म्हणून गाव आहे, सालोरीला मूर्त्या तयार होतात. त्या ठिकाणची मूर्ती बनवून आणून आम्ही ते बांधलं. राजीव पटेल हा त्यावेळेला आम्हाला सहकार्य, वेणू पटेल, राजू पटेल या लोकांनी सहकार्य देऊन संपूर्ण त्या मूर्तीचा खर्च त्यांनी आणि ताजने मिळून केला आणि ते हनुमानजीचं झालं. त्याच्यानंतर इथल्या गावाच्या एका लोकांना उपयुक्ती झाली तर त्यांनी काय केलं की गजानन महाराजचं मंदिर बांधलं. त्यांचं आडनाव काय मला माहित नाही. भोयर 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 त्यांनी ते मूर्ती बांधली. ते मंदिर झालं. ते मंदिर झालं आणि मग हे लोक महादेव ठाकरे सांगितलं की या ठिकाणी तलावात एक मोठा दगड आहे, गोलाकार आहे. मग आम्ही त्या तलावामध्ये गेलो. समोरच्या त्या तलावाशी तिथे गेलो आणि तिथं बघितली खाली तुम्हाला जी पहिल्यांदा शिवपिंडी मिळाली ती मूर्ती त्या ठिकाणी पालथी पडलेली होती आणि हे लोक, गावचे लोक त्याच्यावर अक्षरशः धुणं धुत होते. मग लोकांना ती त्यांना विनंती करून बंडीमलामध्ये ती पिंडे टाकून ती इथे आणली आणि तुम्हाला खालचा जो चौकोनी दगड दिसतोय त्याच्यावर कोरीव काम आहे अक्षरशः. तो दगड त्याला बेस म्हणून आम्ही वापरला आणि त्या ठिकाणी ती पिंड तयार केली आणि पिंड तयार करून तिथे पूजन सुरू केलं. ते होत नाही इतकं स्थिरस्थावर झालं. व्यवस्था सुरू झाली. पहिली यात्रा जसं मूर्ती स्थापना तुम्हाला सांगितली की मंदिर 96-84 पूर्ण झालं आणि त्या दिवशी ज्या दिवशी पूजन होतं त्यावेळेला
नानासाहेब गोळकार सपत्नीक आले होते. याचे संजूचे काका कोण, देरकर, काय नाव पण, रुधा पाटील देरकर, ते सपत्नीक आले होते. रुधा पाटील आणि नानासाहेब गोळकार दोघांनी त्यावेळेला मला 500-500 रुपये दान दिले होते इथे. मला अजूनही आठवतं ते. आणि त्यांच्या जवळीकेचे फायदे असं मिळाले की मग कोणी याला सहकार्य होत गेले आणि ते होऊन झालं. आणि मग मग अशी परिस्थिती झाली की 17/2/85 ही पहिली महाशिवरात्री यात्रा भरवली. 6/9/84 आणि 17/2/85 एवढ्या कमी वेळामध्ये हे केली. तर त्यावेळेला माझं लुना होती, त्या लुनाला एका बाजूने आपलं मैद्याचा चिक्की आणि ते पोस्टर तयार मी केले होते. सगळ्या वणीवर मी चिकटवत फिरलो. आणि हे तुमचे आजोबा म्हणजे मुन्नाभाऊचे वडील, त्यांना माझे हेस्ट आहेत, मी बोलत असे त्यांच्याशी. चांगल्या एक प्रकारचे सल्ले मी त्यांच्याशी घेतले. जिथे इथे चांगलं असेल तिथे मी जात होतो, अप्रोच करत होतो, लोकांशी बोलत होतो की बघा हे आता ते. आणि लोकांची अक्षरशः तिथे लोकांच्या एवढ्या पडल्या. पहिली 17/2/85 यात्रा अविस्मरणीय. 40 वर्ष झाले. हो. आणि त्या दरम्यान ते सगळं झालं. आणि मग हे शंकर भाऊ आणि यांचे वडील हे एका महाशिवरात्राच्या यात्रेला समोर आम्ही बसलो असताना त्या ठिकाणी आले. शंकर भाऊ म्हणे आमचे वडील आले आणि त्यांना काही तुमच्याशी बोलायचं आहे. मी बोला म्हणून आमची इच्छा अशी आहे की या ठिकाणी देवीचं मंदिर बांधायचं नवदुर्गेत. तर तुम्ही आम्हाला जागा देऊ शकता का. मी त्या कठड्यापाशी उभा राहिलो, पूर्वेकडे तोंड केलं आणि मग ही जागा इतक्या थोडक्यामध्ये बरं, मी का म्हटलं ह्या मूर्तींचा इतिहास काही माहिती पडला का. कुठल्या मूर्त्या, कुठल्या काळातल्या मूर्त्या, किती जुन्या मूर्त्या. हे बघा, आर्किओलॉजिकल जे दृष्टीने जे व्हायला पाहिजे सर्व ते अजून कोणीही केलेलं नाही. तिच्या मूर्तीचा इतका जुना इतिहास आपल्या क्षेत्रात आहे. इतक्या प्राचीन मूर्त्या आपल्याला अशा मिळाल्या तलावामध्ये. आणि या मूर्त्यांचं जे स्वरूप पाहून वाटतं की खूप जुन्या मूर्त्या या बहुतेक 500-1000 वर्ष जुन्या मूर्त्या असाव्यात त्या. कारण जे शंकराची जी पिंड आहे, आपण तशीच पिंड आपल्या अमृतभवनच्या मंदिरात ते पाहतो. तशीच पिंड आहे, तितकीच जुनी वाटते. तर म्हणजे तुम्ही कोणाला म्हणजे विनंती केली होती काय संशोधन करा म्हणून. जेवढे गव्हर्नमेंट ऑफिसर्स आहेत त्या प्रत्येक वेळेला त्या लोकांना अनेकदा मी म्हटलंय किंवा तुम्ही एखादा असा सर्वे आणा. आणि त्या किल्ल्याचा आपल्याला जीर्णोद्धार करायचा आहे. तो किल्ला गोंडकालीन आहे, गोंड राज्याचं अस्तित्व इथे होतं. पण ह्या वस्तूंचा जन्म केव्हा झाला असेल, हे कुठल्या कालावधीचे असेल. इथे ज्यावेळेला खोदाचं काम पडलं, लेबर बोलावलं तुम्ही, ज्यावेळेला आम्ही मध्ये उमरकडे आले तर आम्ही हात नाही राहत. म्हणजे का आम्ही म्हणजे हातमोथून मरते. म्हणजे काही काळजी नव्हतं, मी अमर म्हणून आलोय, मी खोदतो. आणि मी खोदायला सुरुवात केली तेव्हा हात लावला. इतके भीरू लोक आहेत, अंधश्रद्धेने जकडलेले होते. काय खरं. आणि कसं आहे माझं म्हणजे मी प्रॅक्टिकली काम, हे सगळं हे गार्डन हे सगळं माझ्या हातचं आहे. मी खोदकाम करतो, मी डोक्यावर पाणी घालतो. सूर्यकांत उपाध्याय काका आपल्या सोबत आहेत. त्यांनी या मंदिरातला इतिहास सांगितला. इतिहास म्हणजे या शंकराच्या मंदिराची जी स्थापना झाली त्याबद्दलची माहिती दिली. स्वतः त्यांचा उत्साह होता, स्वतः त्यांना या गोष्टींमध्ये एक इंटरेस्ट होता, त्यामुळे त्यांनी हे सगळं आपल्याला आपल्या समोर सादर करू शकला आहेत. आणि मुख्य म्हणजे इथं शंकरी आहे आणि आता शक्तीची सुद्धा स्थापना झालेली आहे. शिवशक्ती एक संगम या टेकडीवर आपल्याला पाहायला मिळते. आता